नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससीची तयारी करत असाल आणि त्यातही आरटीओ मध्ये अधिकारी बनण्याचं तुमचं स्वप्न असेल तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, नुकतीच माहिती अधिकार अंतर्गत एक अत्यंत स्फोटक आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील विविध आरटीओ कार्यालयांमध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजेच एमव्हीची शेकडो पदे रिक्त असल्याची अधिकृत आकडेवारी आपल्या हाती लागलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या रिक्त जागांचे विश्लेषण करणार आहोत आणि येणाऱ्या काळातील भरतीच्या सुवर्ण संधीवर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करा, कारण तिथे आम्ही अपडेट सर्वप्रथम शेअर करतो. तसेच डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही आर्टिकलसुद्धा रीड करू शकता. मित्रांनो, माझ्या बाजूला तुम्ही हे अधिकृत पत्र पाहू शकता इथे स्क्रीनवरती. दिनांक 2 मार्च 2026 रोजीच्या या अहवालानुसार संपूर्ण महाराष्ट्रात एमव्हीच्या जागांची स्थिती स्पष्ट होते. जर आपण बारकाईने पाहिलं तर जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात पदे रिक्त आहेत. ठाणेमध्ये तब्बल 21 पदे आहेत, मुंबई पश्चिममध्ये 13, बोरिवलीमध्ये 11, मराठवाड्यात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 11, नांदेडमध्ये 19 पदे रिक्त आहेत. विदर्भात नागपूर ग्रामीणमध्ये 17 जागांची कमतरता आहे. एकूण मंजूर पदे आणि सध्या कार्यरत अधिकारी यांच्यातील हा फरक स्पष्ट सांगत आहे की राज्याच्या परिवहन विभागाला सध्या अधिकाऱ्याची नितांत गरज आहे. या 59 कार्यालयांची यादी पाहिल्यास मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय ताण सध्या कार्यरत अधिकाऱ्यांवर येत आहे आणि हा ताण कमी करण्यासाठी सरकारला लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल, सर याचा आमच्यासाठी काय उपयोग? तर मित्रांनो, उपयोग खूप मोठा आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतात तेव्हा एमपीएससीद्वारे मेगा भरती निघण्याची दाट शक्यता असते. जे विद्यार्थी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री पूर्ण करत आहेत किंवा ज्यांची पूर्ण झाली आहे त्यांच्यासाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मिळणारे पॅकेज आणि सरकारी सेवेतील AMVI सारख्या क्लास 2 राजपत्रित किंवा अराजपत्रित पदांची प्रतिष्ठा याचा विचार केला तर हे पद खूप रुबाबदार आहे. भविष्यातील वाहतूक क्षेत्र आणि इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढत असल्याने आरटीओ विभागाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. मग आता पुढे काय करायचं? तर बघा, जाहिरात देण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा तुम्ही अभ्यास जे आहे ते चालू ठेवा. एमपीएससीची AMVIची ज्या पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो समजून घ्या. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि चालू घडामोडीवर पकड मिळवा. मुख्य परीक्षा ही तुमच्या इंजिनिअरिंगच्या विषयांच्यावर आधारित असते, त्याच्यामुळे तुमचं बेसिक कॉन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करा. या पदासाठी हेवी मोटर व्हेकल म्हणजेच HMV लायसन्स आणि गिअर असलेल्या मोटरसायकलचे लायसन्स लागते, म्हणजे लाईट व्हेकल. ज्यांच्याकडे हे लायसन्स नाही त्यांनी लवकरात लवकर लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, असं माझं सजेशन आहे. मित्रांनो, RTIमधून मिळालेली ही माहिती म्हणजेच तुमच्यासाठी एक वेकअप कॉल आहे. संधी कधीही दार ठोठावू शकते. तुमची तयारी पूर्ण असली पाहिजे. तुम्हाला याच्या सिलेबसवर किंवा तयारी कशी करावी यावर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या इंजिनिअरिंगच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बाकी डिस्क्रिप्शनमध्ये ज्या इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या आहेत त्याच्याही चेकआउट करायला विसरू नका. तर मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.